नमस्कार मित्रांनो, दिया एज्युकेशन या प्लॅटफॉर्मवर आपले खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? आय होप की सगळे मजेत असतील. आपण द इंटर रिलेशन बिटवीन लिव्हिंग थिंग्स या चॅप्टरला सुरुवात केली होती आणि तो चॅप्टर आपण पाहिलासुद्धा आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही पाहू शकता. आज त्याचे आपण क्वेश्चन अँड आन्सर घेऊयात. आज आपण कंप्लीट एक्सरसाइज कंप्लीट करून घेऊयात. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा, व्हॉट्स द सोल्युशन. ठीक आहे, पहिला बघा, गुरुप्रीत has to go for a hobby classes on a hot summer afternoon. She needs to be told what to do, protect herself from the heat. म्हणजेच काय, गुरुप्रीत ही एक नावाची मुलगी आहे. ठीक आहे, तिला काय करायचं आहे, क्लासेसला जायचं आहे आणि उन्हाळ्याचा दिवस पण आहे. दुपार झालेली आहे, खूप जास्त ऊन आहे. मग ती तिचा उन्हापासून कसा प्रोटेक्शन करेल बरे, असा प्रश्न आपल्याला विचारलेला गेलेला आहे. आन्सर काय असणार, गुरुप्रीत कॅन कॅरी अम्ब्रेला टू प्रोटेक्ट हरसेल्फ फ्रॉम हॉट सन रे. म्हणजेच काय, गुरुप्रीत काय करेल, अम्ब्रेला कॅरी करेल. उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी गुरुप्रीत काय करेल, तर अम्ब्रेला कॅरी करेल. शी शूड वेअर कॉटन क्लोथ्स. म्हणजे काय, ती कॉटनचे कपडे घालेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा काय आहे, थिंक अँड टेल. विचार करून सांगा. इफ वॉटर कलेक्ट्स इन द फील्ड ड्यू टू हेवी रेन, द क्रॉप ग्रोईंग देअर रॉट. वाय. म्हणजेच काय, प्रश्न काय दिलेला आहे पहा, जेव्हा खूप जास्त पाऊस पडतो शेतामध्ये, ठीक आहे, तेव्हा काय होतं, खूप जास्त पाऊस पडल्यामुळे चिखल होते. ठीक आहे, त्यामुळे पीक बरोबर येऊ शकत नाही, खराब होतात. पण का खराब होतं आहे, असं क्वेश्चन आपल्याला विचारलेला गेलेला आहे. आन्सर बघा काय आहे, इफ द क्रॉप गेट मोर वॉटर दॅन दे नीड द रॉट बिकॉज दे आर नॉट ॲक्वॅटिक प्लांट्स. म्हणजेच काय, आन्सर काय दिलेलं आहे पहा पुन्हा एकदा. ॲक्वॅटिक प्लांट्स म्हणजेच काय, पाण्यामध्ये येणारे प्लांट्स. ठीक आहे, पाण्यामध्ये राहणारे प्लांट्स हे काय आहेत, जास्त पाणी पडल्यावरती चिखल होऊन जाते. मग त्या पाण्यात जास्त पाणी नको आहे, या प्लांट्सला काय आहे, जास्त पाणी नको आहे. ठीक आहे, हे प्लांट काय ॲक्वॅटिक प्लांट्स नाही आहे, त्यांना थोडेसेच पाण्यामध्ये ते काय होतात, जास्ती ग्रो होतात. ठीक आहे, त्यामुळे जास्त पाऊस पडला, चिखल वगैरे झालं तर पीक खराब होते. लक्षात आलं. चा प्रश्न काय आहे पहा, वाय डू नॉट गेट गुड क्रॉप इफ वी डू नॉट गेट गुड रेन. म्हणजेच काय, कमी पाऊस पडल्यावर आपल्याला चांगले धान्य का नाही मिळत. ठीक आहे, म्हणजेच काय, कमी पाऊस पडलाय, ठीक आहे, मग आपल्याला चांगले धान्य का नाही मिळत. बिकॉज, आन्सर काय आहे, बिकॉज क्रॉप नीड सफिशियंट वॉटर फॉर दॅन ग्रोथ. ठीक आहे, त्यांना कसं सफिशियंट वॉटरची गरज असते त्यांना ग्रो होण्यासाठी. इफ इट डज नॉट रेन इनफ टू ग्रो, क्रॉप कॅन नॉट ग्रो कम्प्लिटली. म्हणजेच काय, आन्सर बघा काय दिलेलं आहे, जे शेतामधले धान्य आहेत त्यांना सफिशियंट पाण्याची गरज असते. ठीक आहे, जर पाऊस खूप कमी पडला तर धान्यांना हवा तितका पाणी नाही मिळणार, म्हणून ते कम्प्लिटली ग्रो नाही होत. ठीक आहे, त्यांना जास्त पण पाणी चालत नाही आणि कमी पण पाणी चालत नाही. त्यांना हवा तितका पाणी म्हणजे सफिशियंट पाणी मिळालं ना, ते चांगले ग्रो होतात. ठीक आहे, त्यांना खूप जास्त हेवी रेन पण सहन होत नाही आणि खूप कमी पाऊस पडला ते पण सहन होत नाही. लक्षात आलं. त्यांना सफिशियंट पाणी देणं गरजेचे असते, त्यामुळे ते जास्त चांगले ग्रो होतात. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे पहा, वाय डज द इंडियन रॅट स्नेक. म्हणजेच काय, धामण लाईव्ह अराउंड फील्ड. म्हणजे काय म्हटलेला आहे प्रश्न, हा जो इंडियन रॅट स्नेक म्हणजेच काय धामण, हा साप शेतात का बरे राहतो. आन्सर बघा काय आहे, आन्सर पहा काय दिलेला आहे, द इंडियन रॅट स्नेक धामण इट्स रॅट फॉर सर्वायवल विच ही इझिली फाइंड इन फील्ड. देअरफॉर द इंडियन रॅट स्नेक लाईव्ह राऊंड फील्ड्स. म्हणजेच काय, धामण हा रॅट
खाणारा प्राणी आहे. ठीक आहे, धामण हा साप काय करतो, रॅटला खात असतो. ठीक आहे, कशासाठी खातो, तो जिवंत राहण्यासाठी, सर्वाईव्ह करण्यासाठी तो रॅटला खात असतो. ठीक आहे, मग ते रॅट शेतात असतात. ठीक आहे, त्यामुळे तो साप पण शेतामध्ये बघायला मिळतो आपल्याला. ठीक आहे, रॅट काय करतात, धान्य खाण्यासाठी शेतामध्ये राहतात. त्यामुळे रॅटला खायला कोण येतं, धामण येतं. लक्षात आलं, त्यामुळे हा धामण साप शेतांमध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतो. पुढचा प्रश्न पहा काय आहे. इफ देर आर फेरी ॲनिमल्स लिव्हिंग इन स्नोनी रिजन वुड देअर कोट्स बी थिक और स्पार्स. म्हणजेच काय, फेरी ॲनिमल्स म्हणजे काय, जास्त केसाळ प्राणी. ठीक आहे, आन्सर पहा काय आहे. फेरी ॲनिमल्स लिव्हिंग इन स्नोन रिजन विल हॅव थिक फर कॉट्स ऑन देअर बॉडीज. It acts as an insulation layer and help in protecting them from extreme cold climate. Example, bear, snow leopard. त्यांना थंडी वाजू नये म्हणून त्यांच्या अंगावर काय असतात, थिक असे केस असतात, हेअर्स असतात. ठीक आहे, ते हेअर्स काय करतात, त्यांची प्रोटेक्शन करतात. आपल्याकडे पण हिवाळ्यामध्ये बघायला मिळतात बघा, गोट असो, शीप असो, त्यांमध्ये किती जास्त हेअर्स असतात त्यांच्यावरती, त्यांना काय होतं, थंडीमध्ये त्यांचे प्रोटेक्शन मिळते. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा काय आहे. फाइंड आउट विच फ्रूट्स आर फॉलोईंग द प्लेस इन महाराष्ट्र फेमस फॉर. म्हणजे जे फ्रूट्स आहेत ना, ते महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे फेमस आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. नागपूरमध्ये काय फेमस आहे, ऑरेंज. ठीक आहे, गुलवाडमध्ये काय फेमस आहे, चिकू. सासवडमध्ये काय फेमस आहे, फिग. ठीक आहे, देवगडमध्ये काय फेमस आहे, मँगो. जळगावमध्ये काय फेमस आहे, बनाना. लक्षात आलं बाळांनो, तुम्हाला सगळं नोट डाऊन करून घ्या हे सगळे प्रश्न. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय आहे पहा. व्हॉट डू यू थिंक these fruits tree grow in those particular region? Find out and write down the information you get, share it with your classmate. म्हणजेच काय, फळ कोठे कोठे येते, ठीक आहे, आणि कोठे कोठे फेमस आहेत ते इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट करायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे आणि तुमच्या फ्रेंड्सला सांगायचं आहे. हा क्वेश्चन तुम्ही स्वतः सोडवशाल. ठीक आहे, लक्षात आलं. पुढचा प्रश्न पहा, आपल्याला काय करायचं आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ठीक आहे, पहिला प्रश्न पहा. हाऊ आर प्लांट्स युजफुल टू अस. म्हणजेच काय, आपल्याला प्लांट्सची गरज कशासाठी आहे, म्हणजे आपण प्लांटचा वापर कशासाठी करतो. ठीक आहे, आन्सर बघा काय आहे. प्लांट्स गिव्स अस फ्रूट्स, व्हेजिटेबल्स. ठीक आहे, वी यूज देम फॉर मेनी डिफरंट पर्पजेस. वी गेट कॉटन वूल फ्रॉम प्लांट्स टू मेक कॉटन क्लोथ्स. आपण काय करतो, कॉटन क्लोथ्स बनवतो. ठीक आहे, प्लांट्सपासून. आणि प्लांट्सपासून आपल्याला काय मिळतात, फ्रूट्स मिळतात, फळे मिळतात, व्हेजिटेबल्स मिळतात. ठीक आहे, आणि आपण त्यांचा भरपूर वेगवेगळ्या प्रकारे आपण त्यांचा यूज करत असतो. ठीक आहे, लक्षात आलं. पुढचा प्रश्न पहा काय आहे. व्हॉट इज मीन बाय अर्बोरियल ॲनिमल्स. अर्बोरियल ॲनिमल्स म्हणजेच काय, आन्सर काय आहे. अर्बोरियल ॲनिमल्स आर द ॲनिमल्स दॅट लाईव्ह ऑन ट्रीज. म्हणजे काय, झाडांवरती राहतात. लाईव्ह म्हणजे काय, राहणे, जगणे. ठीक आहे, झाडांवरती राहतात, खातात, पितात, त्यांना काय म्हणतो आपण, अर्बोरियल ॲनिमल्स म्हणतो. पुढचा प्रश्न काय आहे. व्हॉट चेंजेस डू वी सी इन ट्रीज ॲट द बिगिनिंग ऑफ मार्च. मार्च महिन्यामध्ये ट्रीजमध्ये आपल्याला कोणकोणते बदल आपल्याला पाहायला मिळतात ते आपल्याला विचारलेले आहेत. ठीक आहे, आन्सर काय असणार. आन्सर पहा काय आहे. इन मार्च मेनी ट्रीज गेट न्यू लीव्स. म्हणजे काय, मार्च महिन्यामध्ये झाडांना नवीन पालवी यायला लागते, नवीन पानं फुटायला लागतात. ठीक आहे, फॉरेस्ट ॲपियर टू हॅव टेकन ऑन कॉपर कलर बिकॉज लीव्स आर रेडिश अँड शायनी. जे नवीन आलेले पानं असतात ते कसे असतात, रेडिश आणि शायनी असतात. वाईल दे आर टेंडर देअर कलर चेंज टू ग्रीन ॲज लीव्स ग्रो बिगर. जेव्हा ते मोठी होतात झाडं तेव्हा कशी होतात, ग्रीन कलरची होतात. द कॉल ऑफ कोकेल इज हिअर्ड मेनी प्लेसेस. म्हणजे कोकिळाचे गाणे आपल्याला मार्च महिन्यामध्ये, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला ऐकायला मिळते. लक्षात आलं. फिल इन द ब्लँक्स करायचा आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न. आफ्टर, हा गॅप आहे, हा तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. विंटर्स कम अगेन. म्हणजे कोणानंतर विंटर येतो, रेनी सीझन नंतर विंटर येतो ना, त्याला आपण पुस्तकामध्ये कोणता शब्द वापरलेला आहे, तर मान्सून. लक्षात घ्या आणि नोट डाऊन करा.
वी कीप ॲनिमल्स बिकॉज ॲनिमल्स मीट सम ऑफ अवर नीड्स. आन्सर काय असणार आहे? नीड्स असणार आहे, लक्षात घ्या. पुढं काय आहे? वी स्प्रे पेस्टिसाइड्स प्रिव्हेंट इन्सेक्ट्स फ्रॉम अटॅकिंग प्लांट्स. आन्सर काय आहे? पेस्टिसाइड्स हे आन्सर आहे. ह्याच्यामध्ये ब्लँक, फिल इन द ब्लँक करायचे तुम्हाला, ठीक आहे. ते फिल करायचे तुम्हाला, लक्षात आलं. यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये काय फिल करणार तुम्ही? मान्सून. दुसऱ्यामध्ये काय करणार? नीड्स, हा तुम्ही फिल करणार. आणि इथं तिसऱ्यामध्ये पेस्टिसाइड्स, ठीक आहे. पुढे बघा, विंटर इज ऑल्सो नोन ॲज द सीझन ऑफ पांगल. महाराष्ट्रामध्ये काय म्हणतो आपण? पांगल म्हणतो ना, ते फिल करा तुम्ही, ठीक आहे. इथपर्यंत आहेत क्वेश्चन अँड आन्सर. समजलं असेल तर सांगा. Thank you for watching my all YouTube family. See you again. Bye bye.